सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आज शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ह्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक झळके यांनी आगामी सण आणि उत्सवाच्या अनुषंगानं विविध सूचनाही दिल्या. या बैठकीला पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज 25 मार्चला दुपारी 12 वाजता ही बैठक संपन्न झाली आहे. आगामी सण आणि उत्सव शांततेत साजरे करण्याचं आवाहन ह्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक झळके यांनी केलं. उत्सव विशेष करून रमजान ईद 31 तारखेला होगा. त्याचप्रमाणे त्यापूर्वी 30 तारखेला गुढीपाडवा आहे. 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. एकंदरीत सर्व सण पाहता आम्ही गावातील प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, मस्जिदचे मुख्य मौलाना यांना एकत्रितपणे संयुक्तिक आज रोजी पोलीस स्टेशनला बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये सामाजिक सलोखा, शांतता कशी राहील या बाबतीत सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच आजकाल जे सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत ते अफवा पसरू नये, अफवापासून कायदा सुव्यवस्था होणार नाही याकरिता प्रत्येक नागरिकांनी एखादी अफवा पसरणारी जर एखादी बातमी आली असेल तर तात्काळ आम्हाला कळवावे. आम्ही आमचे जे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी 6 टीम तयार केलेल्या आहेत. एकंदरीत सोशल मीडियात मॉनिटरिंग करण्यासाठी 6 टीम कार्यरत आहेत आणि ते सतत त्याच्यावर देखरेख ठेवत आहेत. तरी सुद्धा एखादी पोस्ट व्हायरल झाली तर तात्काळ पोलीस स्टेशन गोरेगाव आम्हाला कळवावे, तसेच किंवा आमच्या वरिष्ठांना कळवावे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन SP साहेबांनी आम्हाला दिलेले आहे. नागरिकांना एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या सणामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून सण मिळून मिसळून आनंदात साजरा करावा. कोणताही त्यांना गालबोट लागू नये असे मी सर्वांना आवाहन केले आहे. डीजेला 55 डेसिबल आवाज एवढेच मर्यादा आलेली आहे. डीजेवर बंदी आता माननीय कोर्टातली याची वेगळी सुरू आहे, परंतु डीजेचा वापर हा योग्य नाही असे मला वाटतं. त्यावर आपण त्याच्यावर डायरेक्ट कारवाई करून रेड करून त्याच्यावर आम्ही दारूबंदीप्रमाणे कारवाई करणार. त्यांचं म्हणणं असं आम्ही आज जवळपास 2 तडीपार प्रस्ताव पाठवलेले आहेत. असे काही आणखी आम्हाला आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हे असल्यास त्याच्यावर सुद्धा आम्ही तडीपारची कारवाई करू आणि त्यांना गावामधून हद्दपार करू. काकरीतून पोलीस पाटील, तंटामुक्ती चेअरमन आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते या मीटिंगसाठी इथं गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. तर आज साहेबांनी मीटिंगमध्ये विषय घेतले की बाबा हा कार्यक्रम जयंतीचा असो, शिवजयंतीचा असो, आपलं ईद असेल तरी हा शांततेत कार्यक्रम पार पाडावा. त्यासाठी काही जरी अडचणी आल्या तर ते आम्हाला कळवण्यात यावा आणि गावाचं एकत्रीकरण हे आपण जपावं हे आपलं श्रेष्ठ कर्तव्य असं त्यांनी सांगितलं. खूप आनंद झाला. त्यांना सुद्धा आम्ही अशी एक सूचना दिली की जयंतीचा कार्यक्रम हा 14 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत चालतो. त्या 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपण गावात जे दारू विक्रीचं प्रकरण आहे त्या दारूमुळे इथलं कितीही कंट्रोल केलं त्या कार्यक्रम आमचा विस्कळीत होतो. त्यासाठी साहेबांना आमची एक नम्रतेची विनंती आहे की आपण 15 दिवस तर दारूचा बंदोबस्त करावाच, परंतु दारू ही गावातून नष्ट झाली असा एक त्यांनी जर संकल्प केला तर आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत, आभारी आहोत. एवढीच मी त्यांना विनंती करतो सरांना. शांतता पसरवलेली आहे. त्या माध्यमातून नागपूर येथील घटना असू द्या वा संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरी संदर्भातला जो असंतोष पसरला आहे हे लोन खेड्यापाड्यापर्यंत जाऊ नये आणि त्या संदर्भाने प्रतिबंधात्मक काही उपाययोजना करता येईल व येणारी रमजान ईद, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, तत्सत रामनवमी आणि इतर हनुमान जयंती, गुढीपाडवा या सर्व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावामध्ये शांतता नांदावी, सुव्यवस्था राहावी, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून सध्या राज्य लेवलवर, जिल्हा लेवलवर आणि पोलीस स्टेशन स्थानिक लेवलवर पोलिसांद्वारा त्या ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील तसेच गावातील सन्माननीय त्या मंडळाचे त्या कमिटीचे अध्यक्ष या सर्वांची शांतता बैठक आज गोरेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी पार पडली. आणि ह्या बैठकीमध्ये पोलीस पाटलांद्वारा असा सूचना करता येण्यात आल्या की जी गावठी दारू काही स्थानिक स्तरावर विकल्या जाते तिला पोलिसांकडून सहकार्य मिळवून तिच्यावर बंदोबस्त ठेवावा, जेणेकरून की ह्या महापुरुषांच्या जयंतीमध्ये अथवा या सणासुदीच्या दिवसामध्ये काही अप्रिय घटना घडू नये. तसेच सोशल मीडिया किंवा जी सामाजिक माध्यम आहेत त्यावर सुद्धा गावातील पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी प्रकर्षाने नजर ठेवावी
वर कुठलाही असा मजकूर प्रसारित होऊ नये, कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपवर अथवा इतर अन्य कुठल्याही सामाजिक माध्यमावर, जेणेकरून समाजातील, गावातील किंवा एकमेकातील आपापसात दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशांतता होऊ नये, या अनुषंगाने या बैठकीचं या ठिकाणी आयोजन झालं. सर्वांनी सहकार्य केलं आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिला की आम्ही आमचं सहकार्य तुमच्या मागे राहील. मागच्या वेळेला या ठिकाणी सन्माननीय IG साहेब नांदेड परिमंडळचे श्री शहाजी उमाप साहेब यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनचं ऑडिट या माध्यमातून सर्व पोलीस पाटील व तसेच या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या सन्माननीय नागरिक, पोलीस पाटील, प्रशासनाची बैठक घेतली. त्यावेळेला आमच्याकडून अशी सूचना मांडण्यात आली होती की बाबा गावागावामध्ये अवैध स्तरावर हातभट्टीची दारू विकल्या जाते, जे की अत्यंत घातक आहे आणि कायद्याद्वारा जिल्ह्यावर पूर्णपणे बंदी आहे. तर हा प्रकार बंद करावा किंवा हातभट्टी अवैध विक्री बंद करावी, आम्ही सर्वांनी सूचनावजा विनंती केली होती. त्या माध्यमातून IG साहेबांच्या त्यावेळेला आदेश निघाले आणि 8-10 दिवस चांगला बंदोबस्त झाला. परंतु त्यानंतर काही अनेक घटना घडल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनावर ताण वाढला आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळं तेवढासा पाहिजे तेवढा बंदोबस्त झाला नाही. अजूनही काही खेडे वजा काही खेड्यामध्ये बंदोबस्त आहे, पण काही ठिकाणी चालूच आहे. तर या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा साहेबांना विनंती करू इच्छितो की ते जर त्याच्यावर बंदोबस्त आणला गावठी दारूवर, तर आणखी सुव्यवस्था आणण्यास मदत होईल आणि प्रशासनालाही पोलीस पाटलांचं आणि इतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य राहील.